नमस्कार मंडळी. यंदा 2026मध्ये अधिक मास 17 मेला रविवारी सुरू होत आहे आणि 15 मे 2016 वार सोमवारी समाप्त होणार आहे. अधिक मासमध्ये पुरुषोत्तमाची म्हणजे श्रीहरी विष्णूची पूजा करायला जास्त महत्त्व आहे आणि लेक जावई म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतो. म्हणून अधिक मासमध्ये लेक जावयाला लक्ष्मीनारायण स्वरूप माणूस त्यांचा मानपान केला जातो. जावयाला वाणसुद्धा दिले जातात. आता बघा, हौशीला मोल नाही, हौस आहे. मला आवडत म्हणून किंवा यांनी असं केलं त्याने तसं केलं म्हणून तुम्ही कितीही मोठा थाटमाट करू शकता. पण जर तुम्ही सक्षम असाल तर मुलीला व जावयाला त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घेऊ शकता. जावयाला सोन्याची अंगठी घेऊ शकता. मुलीला पैंजण किंवा चांदीच्या ताटाचा सेट देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला चांदीची वस्तू द्यायची असतील तर त्या तुम्ही देऊ शकता. तुम्हाला हवी तशी लेक जावयाची हौस तुम्ही करू शकता. त्यावेळेला जर तुम्ही सोन्याची अंगठी दिली असेल तर मुलीला छोट्या चांदीची अंगठी आवर्जून द्या. लेक जावयाला छोटीशी किंवा चांदीची एखादी वस्तू वाण म्हणून दिली तरी चालेल. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर तुमच्या हौसेने प्रमाणे तुम्ही सोन्या चांदीची वस्तू आहे त्या देऊ शकता, पण चांदीच्या त्यामध्ये आवर्जून वापर करावा. आता आपण या व्हिडिओमध्ये जावयाला वाण द्यावे की नाही द्यावे, कधी द्यावे, का द्यावी, कशी द्यावी याविषयी आपण वाणमध्ये एक अशी वस्तू आहे ती सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. ती कोणती आहे ती मी सांगणार आहे. तसेच या अधिक महिन्यात एक दिवस जावयाला मात्र आपल्याला बोलवायचे नाही. तो दिवस देखील कोणता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पहिला प्रश्न आहे की जावयाला वाण किती द्यावा. तर बघा, लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी ज्या वेळेला आपण जावयाला वाण देतो तर ते दणक्यात सादर केले जाते. म्हणजे जावई लेक त्यांच्या घरची मंडळी जेवायला बोलवते. अधिक महिन्याला तो धोंडा मास असं म्हटलं जातं. अशा वेळी पुरणाचे धोंडे केले जातात म्हणून त्याला धोंडा मास म्हटलं जातं. हल्ली तर अधिक मास व सोहळ्याचे रूप असल्याचे चांगल्या रांगोळ्या काढल्या जातात. अधिक मास अधिक वास वाण असे रांगोळीने फुललेले लिहिलं जातं. मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. हौशीने अनेक पदार्थ ठेवले जातात. अधिक मास किंवा अधिक वाण केले जातात. परंतु प्रत्यक्षात जे काही अधिक वाण करायची पद्धत आहे ती अगदी सोपी साधी आहे. एखादा शुभ दिवस म्हणून लेकीला जावयाला त्यांच्या घरातील सगळ्यांना आपण घरी जेवायला बोलवायचे. घरी आल्यानंतर थोड्याशा गप्पा झाल्यानंतर पहिल्यांदा लेक जावई यांना आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसायला लावायचं. त्यांना ओवाळायचे. नंतर आपण केलेले वाण द्यायचे. आता ते वाण कसे द्यायचे. एका ताटामध्ये 3 अनारसे, 32 म्हैसूर पाक किंवा पहिल्या वर्षी मात्र अनारसे द्यावे. 5 ते 6 आंबे ठेवावे. एखादी चांदीची निरंजनी ठेवावी. नंतर एखादे रुपये त्यांच्यावर ठेवावा. त्याला झाका असं वाण आपण जावयाला द्यावा. बरेच जण म्हणतात असं झाकून वाण का द्यावं. ज्या वेळेला आपण कुठलाही वाण देताना त्या वेळेला ती पहिल्यांदा झाकून दिलं जातं. त्यांच्या हातात देताना ते आपण झाकण काढून घेतो आणि नंतर ज्या वेळेला आपण तिथे निरंजन दिलेलं असतं ते निरंजन आपण प्रज्वलित करायचं आणि निरंजन जावयाचे औक्षण करायचे आणि निरंजन आणि प्रज्वलित केलेले अनारसे तांबे असलेले ताट आपण जावयाला वाण म्हणून द्यायचं. आणि मग त्यांच्याबरोबर त्यांना आपण जे काही कपडे वगैरे घेतले असतील ते लेकीची छान साडी चुडी देऊन ओटी भरायची. असलेल्या मंडळींना सुद्धा आपण तयारी केली असेल तर ते द्यायचे. अशा तऱ्हेने अधिक वाण हे दिले जातं. वाण देऊन झाल्यानंतर छान ताटाभोवती पाणी घेऊन ते शिंपायचे, रांगोळी काढायची. अधिक मासात विशेषतः धोंडे केले जातात. ते धोंडे किंवा इतर काही पदार्थ असतील ते वाढायचे. त्यांना आग्रह करून छान जेवायला घालायचं. अशा तऱ्हेने अधिक वाण सादर केले जातात. वाण कितीही वर्ष करायचे. पहिले 5 वर्ष तर आपण करू शकतो, परंतु जोपर्यंत आपल्या अंगात शक्ती आहे, आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण लेक जावयाचं असं कौतुक करू शकतो. अगदी दरवेळेला चांदीचं ताट किंवा अशी काही वस्तू दिली पाहिजे असं काही नाही. इतर वेळेला आपण एखादी वस्तू दिली तरी चालू शकते, कारण जावई आणि लेक यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण मानतो आणि म्हणूनच अधिक मासमध्ये आपण त्यांना वाण देत असतो. म्हणून जितके दिवस आपल्याला शक्य असेल तितके दिवस आपण दिले तरी चालेल. आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, अपोपदान म्हणजे काय. अपोपदान म्हणजे साखर किंवा गूळ आणि तांदूळ यापासून जाळीदार खाद्यपदार्थ करून त्याला अचूक असं म्हणतात, म्हणजे अनारसे. परंतु समजा जर आपल्याला अनारसे देता येत नसतील तर 30 या 3
आपण बत्ताशे दिले तरी चालू शकतात. 30 बत्ताशे आणि 3 आपण मैसूर पाक दिले तरी चालतील, कारण अनारसे, बत्ताशे आणि मैसूर पाक या सगळ्यांची जाळी असते. म्हणूनच अनारसे, बत्ताशे यांना सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. आणखीनच असा प्रश्न असू शकतो, चांदीचे ताट देणे आवश्यक आहे का? तर मला अगदी आवर्जून सांगायचे आहे, कुठलेही सण वाण हे ऋण काढून करून नयेत असे मनापासून वाटत आहे. चांदीचे ताट नाही दिलं तरी आपल्याला तांब्याचं तंबक दिलं तरी सुद्धा चालतं. छोटंसं तांब्याचं तांबे दिले सुद्धा चालू शकतात. हे सगळं आपल्याला याची शक्ती आपण आपल्या जावयाला दिले तरी चालतं. काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला जावईच नाही, मग अशा वेळेला माणसं करणे असेल, पुतणी असेल, आपल्या घरची एखादी लेक असेल, तिला दिले तरी चालतं. नाही तर गुरुजींना सुद्धा आपण देऊ शकतो. आपण एवढी सगळी माहिती संपल्यावर बरेच जणांच्या मनात प्रश्न येईल की आम्हाला हे शक्य नाही, तर हे द्यायला, दान द्यायला पाहिजे का? अधिक वाण केले पाहिजे का? शक्य असेल तर आपण करू शकतो. तर बघा, अधिकमध्ये दान का दिले जातात? कारण अधिक महिन्याच्या पुरुषोत्तमाची आपण आराधना करत असतो. अधिक महिन्यामध्ये जितकं आपल्याला दान देता येईल, मग ती वस्तू असो किंवा पाण्याचा कुंभ असो किंवा इतर काही गोष्टीचं दान जितकं देता येईल तितकं आपल्याला पुण्य मिळतं. काही कारणाने तुम्हाला नाही दान देणं जमलं, हरकत नाही, त्याने अगदी काही वाईट वाटून घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे देवाचा आपल्यावर कोप होईल असं काही नाही, परंतु शक्य असेल तर आपण द्यावं. तसेच अधिक महिन्याच्या आपण काही गोष्टी करू शकतो, म्हणजे आपण दान देऊ शकतो, हे तर झालंच, परंतु अनेक नियम आपण पाळू शकतो. अधिक मासमध्ये फक्त एका वेळेला रात्रीचे जेवण केलं जातं, याला धरण पारण म्हणतात. तसे दिवसभर उपवास केला जातो. काहीही न महिनाभर उपवास करतात. काही जण नुसतं फराळावर राहतात. काही जण रोज गुरुजींना काही फळं म्हणा सर्वोच्च देण्याचा नियम असतो. त्याचप्रमाणे महिनाभर आपण जर विड्याचे दान केले तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होते. या महिन्यात गायीची पूजा करावी. पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला आपण दररोज नित्यनेमाने द्यावी. अशी या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना दान धर्म करणे शक्य नसेल अशांनी शुल्क आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्थी, अमावस्या या तिथींना दान करा. याशिवाय अधिक महिन्यात आपण काय करू शकत नाही, तर अधिक महिन्यात आपण नवीन घरात राहायला जाणार, वास्तुशांती करणं, लग्न करणं म्हणजे करणे, नवीन गाडीची दागिने खरेदी करणे हे अधिक महिन्यात करत नाहीत. जावई हा लेकीच्या आयुष्याचा आधार असतो, म्हणून त्याला विष्णूचं रूप मानलं जातं. त्याचा सन्मान केला जातो. पण सन्मान म्हणजे फक्त महागडी वस्तू देणार नाही. खरं वाण असतं ते आयुष्यभर उपयोगी पडतात. ते मनाला आणि आयुष्याला दिशा देतात. ते दिसायला खूप साधं आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. आपण जावयाला कपडे देतो, शर्ट देतो, पण ती किती दिवस टिकणार? काही वर्षांनी ते जुने होतात. पण भगवंताने ज्ञान, श्री भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे पुस्तक इतकं साधं, पण तेथे खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही जावयाच्या हातात हा ग्रंथ देता तेव्हा तुम्ही पुस्तकं देत नाही, तर आयुष्य जगण्याची दिशा देतात. तर तुम्ही शक्य असेल तर ही वस्तू नक्की द्या. शकता त्याप्रमाणे त्यांना एखादी छोटीशी तुळशीची माळ, तुळशीचे रोप भेट देऊ शकता, कारण भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.